सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका उच्च शिक्षित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देऊन 1 कोटींची खंडणीची मागणी 23 एप्रिल ते 16 मे 2025 या दरम्यान छगन भुजबळ यांना फोन करून आरोपीने खंडणीची मागणी केली। आज दिनांक 17 मे रोजी दुपारी 12:30 वाजता गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार भुजबळ यांच्या फोनवर त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपीमध्ये संवाद झाला होता। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला सापळा रचत अटक केली आहे। छगन भुजबळांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून त्या पथकात मी असून धाडीत मी सहकार्य करेल अशी आरोपीने बतावणी केली होती। आयकर विभागाच्या धाडीत मदत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। भुजबळांकडे खंडणी मागितल्यामुळे खळबळ उडाली। यानंतर पोलिसांनी तात्काळ कुठून फोन आला आणि कोणी केला याचा तपास सुरू करून त्यांनी आरोपिताचा शोध घेतलाय। भुजबळ यांना फोन करून खंडणी मागणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे। संशयित आरोपीने गुजरातच्या धरमपूर येथे पैसे घेऊन बोलावले होते, मात्र तिथं हुलकावणी देत पेठ तालुक्यातील करंजाळी गावात पैसे देण्यासाठी बोलावले। राहुल भुसारे या उच्च शिक्षित तरुणाने खंडणीची मागणी केली होती। संशयित आरोपी पेठ तालुक्यातील करंजाळी गावातील रहिवासी, त्याला पोलिसांनी अटक केली आहे। अंबड पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करीत आहे। सर काय प्रकार झालाय? बस माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे। मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील। असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला, परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामध्ये त्यांनी पैशाची डिमांड केली आणि मग आमदार साहेबांनी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट 1 ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापळा रचला। आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1 कोटी 60 लाख मागितले, परंतु कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं। आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं। त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करून द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। सर, संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय तपासादरम्यान? तो BSc झालेला आहे, ग्रॅज्युएट, 23 वर्षाचा, करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे। कुठलंही काम नाही, फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे या हेतून त्याने हे कृत्य केलेलं आहे। पहिल्यांदा खंडणी कधी मागितली आणि किती दिवस हे सगळं प्रकरण चालू होतं? पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला, नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं। स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं? नाही, तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केलेला होता। संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते। आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असं त्यांनी बनाव केलेला होता, नेमकं काय? असं नक्की ठिकाण नाही सांगितलं, फक्त त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं। त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी रेड पडणार आहे सांगितलं। सर, एकटाच आरोपी आहे की अजूनही त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये। हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता, तो स्वतःचा फोन वापरत नव्हता। हॉटेलवर, ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून आपल्याला थोडा वेळ लागला। आपली टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरातमध्ये, तिथे कशासाठी टीम गेली होती, तिथे नेमकं काय घडलं? आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं,
त्यासाठी आपली टीम गेली. पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं होतं. धरमपूर सांगितलं होतं, नंतर त्याला थोडा डाऊट आला, मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेलजवळ हायवेवरच, आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं. जो खंडणी मागणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर, त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळत आहे. त्याबाबत काही नाही, आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाही आहे, कारण फोन तर तो नंबर त्यांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. तर जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही कृत्य केले होते का? असे काही नाही, आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये, आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासात निष्पन्न होईल. वगैरे फोन ते आणि याचं काही कनेक्शन आहे? नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखा. नाही, ते अजून तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही. ओके. जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3,000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.